हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य बघणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहोत। आजचा हा डे 4 आहे। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, राजू किती शौर्याने लढला। हाऊ ब्रेवली राजू फॉट। हाऊ ब्रेवली राजू फॉट। फॉट म्हणजे काय तर लढला। फाईटचा पास्ट आहे फॉट। फॉट म्हणजे लढला आणि फाईट म्हणजे लढणे आणि ब्रेव म्हणजे शूर किंवा धीट। ब्रेव म्हणजे शूर किंवा धीट आणि ब्रेवली म्हणजे शौर्याने। नेक्स्ट सेंटेन्स इज, तो तिच्याशी तासभर बोलत आहे। ही हॅज बीन स्पीकिंग विथ हर फॉर एन आवर। ही हॅज बीन स्पीकिंग विथ हर फॉर एन आवर। तो तिच्याशी तासभर बोलत आहे। इतकं की मी समजावूनही सांगू शकत नाही किंवा इतकं की मी समजावून सांगणं शक्य नाही किंवा स्पष्ट करणं शक्य नाही। तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, सो मच दॅट आय कांट इवन एक्सप्लेन। म्हणजे एखादी गोष्ट एवढी मोठी असते की तुम्ही समजावून सांगू शकत नाही, त्याला खूप वेळ लागेल असं। नेक्स्ट सेंटेन्स, आपण एखाद्याला म्हणतो की नाही, तू किती रे अशक्त झालास किंवा तुझी तब्येत किती खराब झालीये। हाऊ वीक यू हॅव बिकम। तू किती रे अशक्त झालास, हाऊ वीक यू हॅव बिकम। नेक्स्ट सेंटेन्स, ती खूप मंद आहे। शी इज व्हेरी स्लो। शी इज व्हेरी स्लो। ती खूप मंद आहे। एखाद्याला हळू काम करायची सवय असते तर त्यावेळी शी इज व्हेरी स्लो। एवढा भाव खाऊ नकोस। आपण एखाद्याला म्हणतो की नाही, एवढा भाव नको खाऊ तू। डोंट ऍक्ट सो प्रायसी। डोंट ऍक्ट सो प्रायसी। एवढा भाव खाऊ नकोस। त्याला जाऊ दे, लेट हिम गो। त्याला जाऊ दे, लेट हिम गो। यावर माझं संमिश्र मत आहे। आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन धिस। आय हॅव अ मिक्स्ड ओपिनियन ऑन धिस। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। आय हॅव नो अदर ऑल्टरनेटिव्ह। आय हॅव नो अदर ऑल्टरनेटिव्ह। ऑल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय। ऑल्टरनेटिव्हच्या ऐवजी तुम्ही ऑप्शन म्हटलं तरी चालेल। आय हॅव नो अदर ऑप्शन। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। तुम्हाला म्हणायचं असेल आम्ही शाळेपासूनचे मित्र आहोत किंवा आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत तर ते कसं म्हणणार, वी हॅव बीन फ्रेंड्स सिन्स स्कूल। वी हॅव बीन फ्रेंड्स सिन्स स्कूल किंवा सिन्स कॉलेज असंही तुम्ही म्हणू शकता। नेक्स्ट सेंटेन्स, मला तुमच्यासाठी हे करून आनंद झाला किंवा तुमचं काम करून मला आनंद झाला, मी एन्जॉय केलं। आय एन्जॉय डुईंग धिस फॉर यू। आय एन्जॉय डुईंग धिस फॉर यू। मी आठवडाभर तुझ्यासोबत राहीन। आय विल स्टे विथ यू फॉर अ वीक। आय विल स्टे विथ यू फॉर अ वीक। त्याला शिव्या देऊ नको किंवा शिव्या देऊ नका। डोंट अब्यूज हिम। डोंट अब्यूज हिम। तुम्हाला सांगायचं असेल एखादं पुस्तक मी 2 दिवसात वाचलं। आय रेड द बुक इन 2 days। आय रेड द बुक इन 2 days। रीडचा पास्ट आहे रेड। इथं रेड म्हटलेलं आहे कारण हे पुस्तक वाचून झालेलं आहे म्हणून रीडचा पास्ट आला रेड। आय रेड द बुक इन 2 days। चला काहीतरी नवीन शिकूया। लेट्स लर्न समथिंग न्यू। लेट्स लर्न समथिंग न्यू। लेट्सचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा आपण सगळे मिळून काम करत असतो त्यावेळी चला हे करूया ते करूया, त्यावेळी लेट्सचा वापर करतात। लेट्स लर्न समथिंग न्यू। पाणी वाहत आहे म्हणजे नळातून पाणी वाहत आहे, नळ बंद करा। तुम्हाला सांगायचंय द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न द टॅप ऑफ। द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न द टॅप ऑफ। काल रात्रीपासून ती तुझ्याबद्दल विचारत आहे। शी हॅज बीन आस्किंग अबाउट यू सिन्स लास्ट नाईट। शी हॅज बीन आस्किंग अबाउट यू सिन्स लास्ट नाईट। पाऊस असल्याने मी गेलो नाही किंवा पाऊस पडत होता त्यामुळे मी गेलो नाही असं तुम्हाला सांगायचंय। सिन्स इट रेन्ड आय डिडंट गो। सिन्स इट रेन्ड आय डिडंट गो। तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का। डिड यू फिनिश युअर होमवर्क। डिड यू फिनिश युअर होमवर्क। तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का। आपण मुलांना सांगतो की नाही हे इकडं ठेव तिकडं ठेव, तसं ही प्लेट स्वयंपाकघरात ठेव। पुट धिस प्लेट इन द किचन। पुट धिस प्लेट इन द किचन। किंवा तुम्हाला सांगायचंय हे पुस्तक बेडरूम मध्ये ठेव। हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही नवीन सेंटेन्स तयार करा। पुट धिस बुक इन द बेडरूम। सोफ्यावर उडी मारू नका। डोंट जम्प ऑन द सोफा। डोंट जम्प ऑन द सोफा। सोफेच्या ऐवजी तुम्ही काउच म्हटलं तरी बरोबर आहे। डोंट जम्प ऑन द काउच किंवा
डोंट जम्प ऑन द सोफा म्हणजे सोफ्यावर उड्या मारू नका असं सांगितलंय तरी पण तू उड्या मारतोयस. तुला काही समजत नाही का? तुम्हाला असं म्हणायचं असेल, डोंट यू अंडरस्टँड एनिथिंग, डोंट यू अंडरस्टँड एनिथिंग, तुला काही समजत नाही का? ही खेळण्याची वेळ नाही. दिस इज नॉट टाइम टू प्ले, दिस इज नॉट टाइम टू प्ले, ही खेळण्याची वेळ नाही. झोपायला जायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू गो टू बेड, इट्स टाइम टू गो टू बेड किंवा इट्स टाइम टू गो टू स्लीप. बेडच्या ऐवजी तर स्लीप बोललं तरी बरोबर आहे. इट्स टाइम टू गो टू स्लीप. तुझी वेणी घाल. ब्रीड युअर हेअर, ब्रीड युअर हेअर, तुझी वेणी घाल. तुझं नाक साफ कर किंवा तुझं नाक शिंकर. ब्लो युअर नोज, ब्लो युअर नोज किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, तुझं नाक साफ कर, क्लीन युअर नोज. मी का बोलू नको? वाय शुडंट आय स्पीक, वाय शुडंट आय स्पीक, मी का बोलू नये किंवा मी का बोलू नको. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम, आय डोंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही रिप्लायही केले नाही. समजा तुम्ही एखाद्याला मेसेज केला असेल आणि त्याचा रिप्लाय आला नसेल, तर त्यावेळी तुम्ही हे सेंटेन्स यूज करा, यू डिड नॉट इवन रिप्लाय, यू डिड नॉट इवन रिप्लाय, तुम्ही रिप्लायही केला नाही. खबरदार काही बोलाल तर, तुम्हाला समजा रागात म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, बिवेअर इफ यू से एनिथिंग, बिवेअर इफ यू से एनिथिंग म्हणजे खबरदार काही बोलाल तर. या साडीत मी कशी दिसते. हाऊ डू आय लुक इन दिस साडी किंवा तुम्हाला म्हणायचंय या ड्रेसमध्ये मी कशी दिसते. हाऊ डू आय लुक इन दिस ड्रेस, हाऊ डू आय लुक इन दिस ड्रेस. राजू मी तुला काहीतरी विचारायचा प्रयत्न करतोय किंवा मी तुला काहीतरी विचारतोय किंवा विचारतीये. राजू आय एम ट्राइंग टू आस्क यू समथिंग, राजू आय एम ट्राइंग टू आस्क यू समथिंग. समोरच्याचं लक्ष नसेल तर तुम्ही हे वाक्य म्हणू शकता तिथं, आय एम ट्राइंग टू आस्क यू समथिंग. नेक्स्ट सेंटेन्स इज, हो तू छान दिसतेस. तुम्हाला म्हणायचं असेल, येस यू लुक गुड, हो तू छान दिसतेय, येस यू लुक गुड. तू माझ्याकडे बघितलंही नाहीस. न बघता जर रिप्लाय आला तू छान दिसतेस म्हणून, तर तुम्ही हे वाक्य म्हणू शकता, यू डिडंट इवन लुक ॲट मी, यू डिडंट इवन लुक ॲट मी म्हणजे तू माझ्याकडे बघितलंही नाहीस. आता तुम्हाला म्हणायचं असेल, सीता मी तुझ्याशी बोलत आहे. सीता आय एम टॉकिंग टू यू, सीता आय एम टॉकिंग टू यू. माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये. आय डोंट हॅव टाइम फॉर धिस युजलेस थिंग्स, आय डोंट हॅव टाइम फॉर धिस युजलेस थिंग्स. कोणालाही दुखवू नका किंवा एखाद्याच्या मनाला लागेल असं बोलू नका. डोंट हर्ट एनीवन, डोंट हर्ट एनीवन, कोणालाही दुखवू नका. तुला कुणी सांगितलं. हू टोल्ड यू, हू टोल्ड यू, तुला कुणी सांगितलं. मला हे आवडतं. आय लाईक दिस वन, आय लाईक दिस वन. तू का हसतोयस. वाय आर यू लाफिंग, वाय आर यू लाफिंग. मी तुझ्यावर हसत नाही किंवा मी तुला हसत नाही. आय एम नॉट लाफिंग ॲट यू, आय एम नॉट लाफिंग ॲट यू, मी तुझ्यावर हसत नाही. तिने आत्ताच एक विनोद सांगितला. शी जस्ट टोल्ड अ जोक म्हणजे तिने आत्ताच एक विनोद सांगितला त्यामुळे मी हसलो. शी जस्ट टोल्ड अ जोक, म्हणूनच मी हसत होतो किंवा म्हणूनच मी हसत होते. दॅट्स वाय आय वॉज लाफिंग, दॅट्स वाय आय वॉज लाफिंग, तू खूपच सुंदर दिसत आहेस. यू आर लुकिंग सो गॉर्जियस, यू आर लुकिंग सो गॉर्जियस. गॉर्जियस म्हणजे खूपच सुंदर, गॉर्जियस म्हणजे खूपच सुंदर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, यू आर लुकिंग सो प्रिटी. प्रिटी पण बरोबर आहे, ब्युटिफुल पण आहे, पण ब्युटिफुल आपण रोजच म्हणतो. तर हे गॉर्जियस म्हणजे खूपच छान दिसत असेल तर गॉर्जियस हा शब्द खूप छान वाटतो आणि प्रिटी सुद्धा छान वाटतो शब्द. हे झालं मुलींविषयी किंवा एखाद्या लेडीज विषयी, वुमनसाठी हे आपण वापरू शकतो. तर मुलांसाठी किंवा माणसांसाठी कसं वापरायचं. तू खूप देखणं दिसत आहेस तर त्याला यू आर लुकिंग सो हँडसम, तू खूप देखणं दिसत आहेस. यू आर लुकिंग सो हँडसम. तुम्हाला म्हणायचं असेल मी नेहमी देखणं दिसतो. आय ऑलवेज लुक हँडसम, आय ऑलवेज लुक हँडसम. मी उद्यानात जात आहे किंवा मी बागेत जात आहे. आय एम गोइंग टू द पार्क, आय एम गोइंग टू द पार्क. कृपया ते आत्ताच कर, एखादी गोष्ट करायला सांगायची आत्ताच.
प्लीज डू इट राईट नाव. प्लीज डू इट राईट नाव. मला ते करायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू डू इट. आय डोंट वॉन्ट टू डू इट. मला ते करायचं नाही. आळशी होऊ नका. डोंट बी लेझी. आळशी होऊ नका. डोंट बी लेझी. मला बाहेर जायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू गो आउट. आय डोंट वॉन्ट टू गो आउट. मी ते आत्ताच करतो. आय विल डू इट राईट नाव. आय विल डू इट राईट नाव. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल मी ते नंतर करेन. आय विल डू इट लेटर. आय विल डू इट लेटर. लेटर म्हणजे काय तर नंतर. मला ते करू द्या. एखादी गोष्ट तुम्हाला म्हणायची मला हे करू द्या म्हणून, तर लेट मी डू इट. लेट मी डू इट. मला अभ्यास करू दे. लेट मी स्टडी. लेट मी स्टडी. मला अभ्यास करू दे. मला त्रास देऊ नका. डोंट बॉदर मी. डोंट बॉदर मी. खूप झालं आता. दिस इज इनफ. एखादी गोष्ट तुम्हाला कोणतरी देतंय आणि ती खूप झाली तर तुम्हाला सांगायचं हे मला पुरेसं आहे. खूप झालं आता म्हणजे हे पुरेसं झालं मला. दिस इज इनफ. पुरे झालं आता. मुलं समजा गोंधळ करत असतील आणि तुम्हाला रागवून म्हणायचं असेल पुरे झालं आता. इनफ इज इनफ. इनफ इज इनफ म्हणजे पुरे झाले आता. आता इथं वेगळे ह्याच्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी पुरेसं आहे का एवढं तुम्हाला लागेल ना, पुरेसं होईल ना एवढं, हे म्हणण्यासाठी. इज धिस इनफ फॉर यू. इज धिस इनफ फॉर यू. हे तुमच्यासाठी पुरेसं आहे का. तुम्हाला म्हणायचंय हो हे माझ्यासाठी पुरेसं आहे. दिस इज इनफ फॉर मी. दिस इज इनफ फॉर मी. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. किंवा तुम्हाला म्हणायचं हे माझ्यासाठी पुरेसं नाही मला आणखी लागेल, तर दिस इज नॉट इनफ. दिस इज नॉट इनफ. हे माझ्यासाठी पुरेसं नाही. आजचा आपला लास्ट सेंटेन्स आहे मला अजून पाहिजे. आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट मोर. तर फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छान छान वाक्य तुम्ही नक्की तोंडपाठ करून ठेवा आणि योग्य वेळी त्या वाक्याचा यूज करा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.